हावडा जिल्हा आहे, या हावडा जिल्ह्यामध्ये बाली विधानसभा मतदारसंघ आहे. इथे एक मतदार यादी अशी आहे जिथे 310 मतदारांचा जो बाप आहे, त्या बापाच्या ठिकाणी जे नाव आहे ते फक्त एकच आहे. अशी 7 उदाहरणं आहेत की ज्या 7 ठिकाणी एक बाप आहे आणि त्या बापाची 100 अपत्य त्या मतदार यादीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. असं एका ठिकाणी नाही, 7 ठिकाणी झालेलं आहे. याच मतदार यादीमध्ये अशी 10 जण आहेत ज्यांच्या 50 पेक्षा जास्त अपत्यांची नावं त्या मतदार यादीमध्ये आहेत. अशी आणखी 10 जण आहेत ज्यांच्या 40 पेक्षा जास्त मतदार अपत्यांची नावं या मतदार यादीमध्ये आहेत. म्हणजे एक व्यक्ती ज्याची 50 मुलं, एक व्यक्ती ज्याची 40 मुलं, असं एका ठिकाणी नाही 10-10 ठिकाणी आढळलेलं आहे. अशी 14 नावं आहेत ज्यांच्या 30-30 अपत्यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत. म्हणजे एक व्यक्ती त्याची 30 अपत्य आणि त्या 30 जणांची नावं त्या मतदार यादीमध्ये असं 14 ठिकाणी आढळलेलं आहे. 50 अशी नावं आहेत की ज्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावर 20 पेक्षा जास्त अपत्य आहेत. 8,682 अशी नावं आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावर 10 पेक्षा जास्त अपत्य आहेत. अशी 2,06,056 नावं आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावर 6 पेक्षा जास्त अपत्य आहेत. अशी 4,59,054 अशी नावं आहेत की ज्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावर 5 पेक्षा जास्त अपत्य आहेत. तुम्ही कल्पना करा की पश्चिम बंगालमध्ये लोकसंख्येचा मतदार यादीत तरी कशा प्रकारे स्फोट झालेला आहे. एकेका व्यक्तीला 300 काय, 100 काय, 50 काय, 20 काय, पण इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने अपत्य. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की हे जे प्रकार घडत आहेत ते पृथ्वीवर घडत नसून दुसऱ्या एखाद्या ग्रहावर घडतात की काय, अशा प्रकारची शंका यावी.